नमस्कार. आज आपण आहे ना ज्वारीच्या पिठाची उकड बनवायला घेतली आहे. तर उकड बनवण्यासाठी लागणार म्हणजे हे साहित्य घेतलं आहे सगळं आणि ज्वारीचं पीठ घेतलं 1 वाटी आणि त्याच्यामध्ये ताकामध्ये ते पीठ भिजवायला ठेवलं. ते एकत्र करून घ्यायचं चांगलं असं पातळ असं आणि हे असं पातळ झाल्यानंतर आहे ना आपण इकडे फोडणी देऊन घ्यायची. जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची आणि लसूण, अद्रक असं सगळं छान टाकून आहे ना कडकडीत फोडणी देऊन घ्यायची. हळद टाकून घेतलं आणि मग हे पीठ आहे ना त्याच्यामध्ये टाकून ते चांगलं हलवून एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून ते गुठळ्या वगैरे होणार नाहीत. मीठ, कोथिंबीर टाकून आपली उकड खाण्यासाठी तयार झाली. पौष्टिक आणि पोटभर अशी भरणारी, खायलाही खूप छान लागते, चवीला पण खूप. आणि ही उकड पहिली ना पावसाच्या दिवसामध्ये खूप बनवल्या जायची, कारण काय ना ही घशासाठी पण खूप फायदेशीर आणि म्हणजे खायलाही पटकीनं होणारी आणि कामाच्या गडबडीमध्ये पोट पण छान लवकर भरून आपल्या नाश्त्यासाठी खूप फायदेशीर अशी ही उकड आहे. नमस्कार. आज आपण आहे ना ज्वारीच्या पिठाची उकड बनवायला घेतली आहे. तर उकड बनवण्यासाठी लागणार म्हणजे हे साहित्य घेतलं आहे सगळं आणि ज्वारीचं पीठ घेतलं 1 वाटी आणि त्याच्यामध्ये ताकामध्ये ते पीठ भिजवायला ठेवलं. ते एकत्र करून घ्यायचं चांगलं असं पातळ असं आणि हे असं पातळ झाल्यानंतर आहे ना आपण इकडे फोडणी देऊन घ्यायची. जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची आणि लसूण, अद्रक असं सगळं छान टाकून आहे ना कडकडीत फोडणी देऊन घ्यायची. हळद टाकून घेतलं आणि मग हे पीठ आहे ना त्याच्यामध्ये टाकून ते चांगलं हलवून एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून ते गुठळ्या वगैरे होणार नाहीत. मीठ, कोथिंबीर टाकून आपली उकड खाण्यासाठी तयार झाली. पौष्टिक आणि पोटभर अशी भरणारी, खायलाही खूप छान लागते, चवीला पण खूप. आणि ही उकड पहिली ना पावसाच्या दिवसामध्ये खूप बनवल्या जायची, कारण काय ना ही घशासाठी पण खूप फायदेशीर आणि म्हणजे खायलाही पटकीनं होणारी आणि कामाच्या गडबडीमध्ये पोट पण छान लवकर भरून आपल्या नाश्त्यासाठी खूप फायदेशीर अशी ही उकड आहे.